आणि आता पाहणार आहोत सविस्तर विशेष। विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्धाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं। सरकारच्या चहा पानाला हजेरी लावली असती तर तो राज्यातील जनतेशी द्रोह ठरला असता, अशी टीका अजित पवारांनी केलेली होती। आणि त्या टीकेवर पलटवार करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटलेलं आणि त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांचा सरकारवर वार। त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्र द्रोह ठरला असता। मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांवर पलटवार। ज्यांनी देशद्रोह केला त्याचा राजीनामा पण घेण्याची हिंमत नाही दाखवली। बरं झालं ते त्यांचे साथीदार अजित पवार आहेत, त्यांच्याबरोबर चहा पिण्याची वेळ आमची टळली। विरोधकांचा सरकारवर हल्ला बोल। महाराष्ट्रद्रोही तर आम्ही म्हटलेलोच आहे आणि याचा अर्थ महाराष्ट्रद्रोह त्यांनी केलेला आहे, त्यांनी मान्य केले। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलं। नेहमीप्रमाणे विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला। तसंच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली। त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्र द्रोह ठरला असता आणि राज्याच्या जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती। त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही। त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी एकमताने या कार्यक्रमावर बहिष्कार घातलेला आहे। अजित पवारांची खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चांगलीच जिव्हारी लागली। शिंदेंनी पलटवार करताना विरोधकांना देशद्रोह्यांची उपमा दिली आणि त्यामुळे वाद आणखीनच चिघळला। की जे त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले, हसीना पारकर दाऊदची बहीण, तिला चेक दिलेले ते ज्यांनी देशद्रोह केला त्याचा राजीनामा पण घेण्याची हिंमत नाही दाखवली। बरं झालं ते त्यांचे साथीदार अजित पवार आहेत, त्यांच्याबरोबर चहा पिण्याची वेळ आमची टळली। बरं झालं, म्हणजे महाराष्ट्रद्रोह मोठा आहे का देशद्रोह मोठा आहे? मुख्यमंत्र्यांच्या या टीकेनंतर विरोधकांनी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय। विरोधक देशद्रोही कसे असा सवाल विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी केलाय। कारण अशा पद्धतीनं देशद्रोही म्हटणं विरोधी पक्षाला मला वाटतं हे चुकीचं आहे। देशद्रोहाचा स्पेशल कलम आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो, त्याच्यातल्या कारवाई काय या सगळ्या स्पष्ट केल्या पाहिजे। आणि महाराष्ट्रद्रोही तर आम्ही म्हटलेलोच आहे आणि याचा अर्थ महाराष्ट्रद्रोह त्यांनी केलेला आहे, त्यांनी मान्य केले। महाराष्ट्रद्रोही म्हणणं म्हणजे असा कोणता गुन्हा असण्याचं काही कारण नाही। विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाराष्ट्रद्रोही विरुद्ध देशद्रोही असा सामना रंगला। त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।